आज 20 एप्रिल 2026 सोमवार आजच्या दिवसात मी आमच्या हा निवारा भागातला निवारा हाऊसिंग सोसायटीचा हा स्टेज आहे किंवा त्याचा भाग आहे आणि ह्या हाऊसिंग सोसायटीच्या स्टेजच्या पाठीमागे हे गोडाऊन टाईप काहीतरी आहे. तिथे आलेला असताना मला म्हणजे काही आक्षेपार्ह गोष्टी दिसतात. ते मला वाटतं सध्या काहीतरी समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या काही अल्पमुदत कर्जाच्या काही फाईल्स इथे पडलेल्या आहेत. वेगवेगळे काही कागदपत्र पडलेले आहेत. मला वाटतं आत्ताच या पतसंस्थेचं नाव मला वाटतं खरात बाबाच्या प्रकरणातही म्हणजे बोंधू खरात बाबाच्या प्रकरणातही आलेलं आहे आणि ह्या प्रकरणात पडलेलं असताना ह्या काही गोष्टी इथे मला काही म्हणजे काही कागदपत्र इथे दिसतात. हे नाविन्यानेच इथे आणण्यात आलेले का असं काही आहे. हे कागदपत्र आता मला म्हणजे मोबाईलवर किंवा कॅमेऱ्यावर दाखवणे काही आक्षेपार्ह वाटतंय. असूही शकता कारण ह्या कागदपत्रामध्ये त्यांचे बरेच काही जे काही कर्जदार आहे त्यांचे डॉक्युमेंट पडलेले आहे, त्यांचे स्टॅम्प आहे, त्यांचे जे म्हणजे पॅन कार्ड, आधार कार्ड म्हणजे ज्या ग्राहकाच्या सुरक्षिततेच्या गोष्टी असतात त्या गोष्टी इथे पडलेल्या आहेत. मला वाटतं हा आधार कार्ड येवला नाशिकचा आहे. असे कितीतरी इथे डॉक्युमेंट पडलेले आहेत. मला वाटतं माझा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर डॉक्युमेंट इथून पुढे हलवण्यात येतील अशी मलाही शंका आहे. म्हणजे याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी माझं म्हणजे सरकारलाही विनंती आहे किंवा हे काय सावळा गोंधळ आहे ह्याच्यात लक्ष देण्यात यावं. असे हे बघा कितीतरी असे डॉक्युमेंट्स आहेत कितीतरी कर्जदारांचे. काही यांना काही सुरक्षितता आहे का हे नाविन्यानेच मला वाटतं इथे काहीतरी हे डॉक्युमेंट आणण्यात आलेले आहे अशी मला वाटतं. बाकी एवढंच माझं आहे की याची कुठेतरी सखोल चौकशी झाली पाहिजे. दिनांक 20 एप्रिल 2026 सोमवार सकाळी 12:30-1च्या दरम्यान मी इकडे हे निवारा हाऊसिंग सोसायटी म्हणजे दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाचा तुम्हाला माझ्या मागे परिसर दिसतोय. तिथे काही खोल्या आहे. ह्याच्या मागे पण काही खोल्या आहे. त्या खोल्यामध्ये मी सकाळी गेलेलो असताना त्या खोल्यामध्ये बघत असताना काही मला समता पतसंस्थेचे काही दस्त आक्षेपार्ह दस्त असतील किंवा काय त्याच्यात बऱ्याच म्हणजे मला वाटतं काही लोकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड व स्टॅम्प पेपर यांचे बऱ्याच काही अशा झेरॉक्स आणि ओरिजिनल काही गोष्टी म्हणजे ओरिजिनल स्टॅम्प पेपर झेरॉक्स या भरपूर मोठ्या प्रमाणात तिथे पडलेल्या मला दिसल्या. तर मलाही काही शंका वाटते की काही आता हे जे समताचं प्रकरण चालू आहे हे बंधू खरात बाबा कॅप्टन खरात बाबाशी जोडलेलं आहे. जोडलेलं असताना आम्हाला काही शंका आहे की त्यांचे जे 100 काही खाते उघडली गेली असं ईडीनी चौकशीत निष्पन्न झालेलं आहे की हे 100 बनावट खाते होती. काय आम्हाला अशी काही शंका आहे की इथे बरेच आम्हाला असलेल्या रहिवासी सांगतात की लोक बरेच इथे रात्रीतून कागदपत्र ठेवले जातात, बऱ्याच वेळा घेऊन गेले जातात. हे आक्षेपार्ह कागद या 100 बनावट खात्यांच्या संबंधित नसतील याची आम्हाला काही नाही अशी आमची शंका आहे. तर याची कुठेतरी सखोल चौकशी सरकारद्वारे झाली पाहिजे अशी आम्ही विनंती की आम्हाला असंही वाटतं की हे जे काही इथे कागदपत्र पडले असतील तर हे बनावट खाते उघडण्याकरता तर त्यांचा वापर झालेला नसेल याची आम्हाला शंका वाटते. त्याची आम्हाला वाटतं की सरकारद्वारे चौकशी करण्यात यावी. खाते उघडण्यासाठी ह्याच कागदपत्रांचा उपयोग होतो का? चौकशी झाली का खातं उघडले पण त्यांचं चौकशी